वाळवणीचे पदार्थ वगैरे पाडव्यानंतरच करावे लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे माझे सासरे नुकतेच वारले. नागली थोडीशी ना जास्त काढते, जास्त जवळ आणणार आहे. तर इथे आम्ही ना इकडे आलो होतो, तर इथे मस्त पाव भेटले बघू शकता. आज मस्त स्पेशल मग बोलली ती संध्याकाळी काही नॉनव्हेजचं स्पेशल. तर असा डोनट पाव आहे, तर तू आपल्याला चहा सोबत वगैरे असं पण खाऊ शकतो. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11 आणि इथे मी स्वयंपाक करते. तर पीठ तर मळून ठेवलेलं आहे, पण मग भाजीचं काय करावं, आणि भाजीच नाही फ्रीजमध्ये, तर मग मला सुचत नाही काय करावं. तर बघते आता काय करायचं, किंवा मग जे पातोडे असतात ना त्याची भाजी, सुकी भाजी करावी असं चाललंय, काहीतरी बघते आता. तर इथे तवा टाकून ठेवला, म्हटलं पोळ्या करून घेते आणि बिहारला दूध बिस्किट देते. तर बिहारला सुट्टी आहे, त्याची काल मस्त पार्टी होती. तर आता बघू, त्याची एक्झाम पण झाली आहे आणि आज बोलवलं होतं पॅरेंट मीटिंगला, पण मग इथे ना कियारा वगैरे ती पण मागे लागली असती. म्हटलं जाऊ दे आता भेटून येऊ एकदा स्कूलला जाऊन. तर बिहारला आता दूध बिस्किट देते. तावा पोळ्या करून घेते आणि खूप मज्जा असं हे आज संध्याकाळी कसं वैभव पण असणार आहे, तर थोडंसं वेगळं मी डिफरंट रेसिपी बनवणार आहे. तर बघू, पण नॉनव्हेज बनवते की व्हेज बनवते ते थोडंसं वेगळं खाण्याची इच्छा झाली आहे. काल पण बनवायचं होतं, पण 2-3 दिवस वैभवला कसं कंटिन्यू हॉस्पिटल जावं लागत होतं, म्हणून मग काहीच करूशी वाटत नाही. ते नसले की मग मला आणि विहानला आणि काय करायचं नसतं. तर म्हटलं जाऊ दे आता ना, ते असले ना तर काहीतरी वेगळं ट्राय करू संध्याकाळी. तर तेच चला. आणि आज ना मला दुपारी नागली आणि बाजरी पण निवडायची आहे, ते पण दळून आणायचं आहे. म्हटलं भाकरी कधीच्या म्हणजे भाकरी खावीशी झाली अशी नसते, याच्यासोबत मेथीच्या भाजी सोबत किंवा मग आपलं चिकन मटन काही नॉनव्हेज केलं का खूप छान भाकरी लागते. तर मग ना बाजरी आणि नागली दळून आणायची आहे. माझ्याकडे भरपूर सारी नागली आहे आणि बाजरी पण आहे. तर मी आता काढून ते गोणीच इकडे काढून आणावं लागतील आणि थोडंसं उन्हात पण ठेवून देते. आज आता ऊन मस्त पडतं आणि उन्हाची तयारी म्हणजे आता कसं ह्या वेळेस आम्हाला थोडं बाहेर म्हणजे असं वाळवणीचे पदार्थ वगैरे पाडव्यानंतरच करावे लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे माझे सासरे नुकतेच वारले, त्याच्यामुळे काही करता येत नाही वाळवणीचे पदार्थ किंवा मग सणवार काही करता येत नाही. आता होळी पण येईल, तर होळी पण आम्हाला नाही करता येणार साजरी. तर असं असणार आहे. आणि वाळवणीचे पण पदार्थ कसं पाडव्यानंतर मग केले तर चालतात, तर बघू करता येतात की नाही. तर असं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कधी करता येतात, असं नक्की सांगा. असं झाल्यानंतर आपल्या घरी तसा प्रसंग आला समजा, तर आपण वाळवणीचे पदार्थ वगैरे ते कधी करायचे किंवा कधी वर्षाच्या नंतर करायचे, तर ते नक्की मला कमेंट करून सांगा, मला माहिती नाही. तर माझी मम्मी तर बोलली पाडव्यानंतर तू करू शकते काहीतरी वाळवणीचे पदार्थ, म्हणजे चकल्या वेपर्स वगैरे. बघू आता. ह्यावेळेस सण पण साजरे करता येणार नाही, आपलं होळी पण नाही, दिवाळी नाही, होळी नाही, रंगपंचमी नाही, काही साजरे करता येणार नाही सण. म्हटलं आता स्वयंपाक करून एक्सरसाइज करेल, कारण एक्सरसाइज केलीच नाही आज. थोडं उशिरा सुट्टी होती ना मी आणला, तर थोडं म्हटलं उशिराच उठले आणि बाकीचं आवडलं. म्हटलं आता स्वयंपाक आधी करून घेते मग एक्सरसाइज करेल. तर इथे मस्त पोळ्या झालेल्या आहे माझ्या, बघू शकता. आणि ह्या ना सम्राट पिठाच्या पोळ्या, म्हणजे थोड्याशा लालसर दिसतात सम्राट पिठाच्या.
आणि जे मी गहू वापरतो ती ना म्हणजे अजय भातर किंवा सिवर त्याच्या पोळ्या कशा व्हाईट येतात आणि त्या मऊ राहतात आणि ह्या पण मऊ राहतात असं काही नाही, पण फक्त कलर त्याचा ना लालसर येतो, तर म्हणून मला नाही आवडत. पण काय करणार आता, घेतले पीठ आणावंच लागतं जेव्हा संपले गहू तेव्हा. तर आता आज मी ना वैभवला सांगते फोन करा तिकडे, त्यांचे भाऊ आहे ना चुलत भाऊ मावशीचे मुलं वगैरे, तर ते शेती करतात, मग त्यांचे कसे गहू खूप छान राहतात, तर त्यांच्याकडून नेहमी घेतो आम्ही आता खूप वर्षापासून. तर आता फोन करावा लागेल, फोन नाही केला तर त्यांना आता नाही घ्यायचे, म्हणजे विकून टाकतात पटकन, गिराईक असतात इथे, तर त्याच्यामुळे आताच फोन करून द्यावा लागेल, म्हणजे आमची 2 पोती बाजू काढून ठेवतील आणि मग पैसे पाठवून देता येतात. आणि तुम्हाला पण गहू किंवा नागली किंवा डाळी अशी घ्यायची असेल ना, तर नाशिकमध्ये तुम्ही जर राहत असाल ना, तर बुधवारी एकदम सकाळी सकाळी जायचं, 6ला जायचं बुधवारी. आणि कुठे आता कसं सांगू तुम्हाला तिथे कोणी पण सांगेल बुधवारच्या बाजारामध्ये, कारण ते इतके सकाळी सकाळी लोक येतात. मस्त तांदूळ भेटतात, इंद्रायणी तांदूळ, नंतर नागली, बाजरी, नंतर गहू, डाळी, मोहरी, जिरे, म्हणजे असे गावरान ज्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या तिथे भेटतात. तर आम्ही गेलो होतो, मागचा ब्लॉग केला होता, थोडं उशिरा गेलो होतो. मी डाळ आणली होती, मसूरची काल केली मी, आणि अजून काय आणलेले मी ते मुखवास बनवण्यासाठी काय म्हणते जवस हा ते आणलेलं आहे, फ्लेक्स सीड काय असं ते आणलेलं आहे. आणि तेच आम्ही उशिरा गेलो होतो म्हणून नाही तर मला मस्त मोहरी ते घ्यायचं होतं, जिरे मोहरी, डाळी वेगळ्या. तर तुम्हाला गावरान ज्या गोष्टी घ्यायच्या असेल, धान्य किंवा काही पण डाळी वगैरे, तर तुम्ही बुधवारी एकदम सकाळी सकाळी जायचं. तिथे कोणी पण तुम्हाला गंगेवर सांगेल की कुठे भेटतात, म्हणजे सगळे त्र्यंबककडचे, गिरणाऱ्याकडचे जे लोक असतात, शेतकरी असतात, ते विकण्यासाठी असतात. तर कसं तुम्हाला पण लांब नाही पडणार. आमचं तर कसं नातेवाईक असतं किंवा मग आमचा चक्कर होतो आमच्या फार्म हाऊसकडे तिकडे, तेव्हा घेऊन येते मी तिकडूनच. फक्त तुम्हाला कसं काही जमत नाही जायला गावाकडे वगैरे, तर तेव्हा तुम्ही मस्त बुधवारच्या बाजारामध्ये अशा गावरान डाळी वगैरे घेऊ शकता. तर भाजीचं ठरलंय, तर मी काय करते, इथे कांदा बघू शकता फ्राय वगैरे ठेवलेला आहे. आणि ना मस्त लालसर झालं ना, त्याच्यात खोबरं पण टाकणार आहे, हे भाजून ठेवलेले खोबरं ते टाकणार आहे. आणि मस्त ना मसाला तयार करणार आहे, आपला काळा मसाला असतो ना काय म्हणतात तसं तयार करणार आहे. मस्त रस्सा तयार करणार, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे ना असं सोडणार आहे, किंवा मग डाळीच्या पिठाचे शेंगोळे असतात ना तसं करून सोडणार आहे, तशी भाजी करणार आहे. तर त्या पद्धतीची भाजी करते. तर आता इथे मी कांदा ठेवलेला आहे, खोबरं पण त्यात टाकणार आहे, आणि लसूण पण जास्त सोलून टाकणार आणि बारीक करणार कोथिंबीर टाकून, आलं लसूण वगैरे. आणि चला माझा मसाला तयार करून घेते आणि पुढचं दाखवते तुम्हाला. चला, तर इथे मी ना ठरवलं, म्हटलं तुम्हाला सांगितलं मी डाळीच्या पिठाचं मस्त काहीतरी स्पेशल रेसिपी करते. तुम्हाला पण माहिती असेल, सगळ्यांना माहिती असतात, जेव्हा भाजी नसते तेव्हा आपण वेगवेगळे ट्राय करतो. तर इथे ना मी कांदा भाजलेला आहे मस्त, त्याच्यात ना आलं टाकलं, हिरवी मिरची म्हणजे अशी लाल मिरची ती टाकली, कोथिंबीर टाकलेली आहे, लसूण टाकला भरपूर सारा, आणि खोबरं टाकलेलं आहे भाजलेलं. तर आता मस्त ना मी याची छान पेस्ट करून घेणार. तर इथे मी डुबुक वडे करायला घेते. तर आधी मला शेंगोळे करायचे होते, पण आता म्हटलं डुबुक वडे करू. तर तेच डाळीच्या पिठात सगळं म्हणजे जे ओवा वगैरे, मिरची, मीठ, ओवा, धना पावडर ते टाकून घेतलेलं आहे, आणि आता पाण्याने भिजवून घेणार एक साईडला. नंतर जेवण करतील. त्यांचं डॉक्टर काही म्हणजे हेच नाही, वेळच नाही त्यांना, म्हणजे असं जेवणाचा टाइमच नाही त्यांचा, कधी पण जेवण, उशीर आलं तरी जेवण असं असतं. तर चला मी ना मसाला मस्त बारीक करून घेते. तर इथे मसाला ना मस्त असं बारीक झालेला आहे, बघू शकता छानपैकी. आधी रस्सा तयार करून घेते, मग बाकीचं करणार. तर इथे मसाला किती मस्त झालेला आहे. तर कढईमध्ये मी तेल पण टाकलेलं आहे. तर मसाला मस्त फ्राय करून घेणार, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार, जे आपले रेग्युलर मसाले, आणि एक एक्स्ट्रा फक्त सब्जी मसाला आणि शेवभाजी मसाला टाकणार आहे, थोडी चव वाढवण्यासाठी. कारण आपण डाळीच्या पिठाचं डुबुक वडे करतोय, मग छान लागते शेवभाजी मसाला टाकलेला. तर चला आता मी पटापट करते, आणि खूप भारी वाटते, इतकं भारी असा वास येतोय मसाल्याचा, तर मी सांगू शकत नाही तुम्हाला व्हिडिओमधून. तर तेच आता मी मसाला
मस्त फ्राय करून घेणार आणि त्यात मी सगळे मसाले टाकणार, जे आपले लागणारे जे सगळे मसाले. तर कढीपत्ता पण टाकलेला आहे बघू शकता आणि भारी मसाल्याला असा ग्लॉसीनेस आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आणि हे मसाले टाकले, शेवभाजी मसाला आहे त्याच्यामध्ये, नंतर का आपला थोडासा काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट, असे मसाले आहेत सगळे. तर रेग्युलर जे मसाले असतात घरचे तेच, आणि पान टाकलेलं आहे. तर इथे आपला रस्सा मस्त तयार होईल आणि आता मीठ टाकणार आणि मस्त बॉईल होऊ देणार रस्सा. तर चला आता करून घेऊ पटापट. तर आता ना कमी गॅसवर मस्त शिजू देते आणि तुम्हाला दाखवते नंतर फायनल लुक. इथे आपली मस्त भाजी झालेली आहे डुबुक वड्याची. तर तुम्हाला दाखवते. इथे भात पण ठेवला म्हटलं ना, त्याच्यासोबत थोडासा भात पण पाहिजे. पोळ्या तर केलेल्याच आहे, मी आधीच बघितलं असेल तुम्ही. तर भाजीचं नव्हतं ठरलेलं, पण मग जेव्हा भाजी नसेल अवेलेबल तर आपण असं ऑप्शन छान करू शकतो आणि भारी पण लागते एकदम. नॉनव्हेजला काय करता, नॉनव्हेजपेक्षा इतकं भारी लागतं ना. फक्त खोबरं कांदा वगैरे असला ना तर मस्त एकदम छान मसाला होऊन आपण असं करू शकतो भाजी नसली तेव्हा. तर तसंच झालं, माझ्याकडे काहीच भाज्या नाही उरलेल्या फ्रीजमध्ये. मला सुचत नव्हतं काय करावं. आणि खिचडी तर नाही आवडत जास्त, म्हणून मग म्हटलं काय करावं. मग डाळीचं पीठ पण थोडंसं होतं, म्हटलं मग त्याच्यापासूनच काहीतरी वेगळं डिफरंट करू. तर मी तर खाल्लेली होती डुबुक वडे आमच्या माझ्या माहेरी मम्मीने ते करायचे, पण सासरी आल्यावर कधीच एकदा पण नाही केलेले. तर इथे आपले डुबुक वडे तयार झालेले, झाकून ठेवले. तर बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे आणि घट्टपणा पण इतकं म्हणजे घट्ट भाजी आलेली आहे. आपले डुबुक वडे पण छान शिजवले मी, वाफ सुद्धा येत असेल बघू शकता अशी, कढीपत्ता टाकून वगैरे. आणि मस्त काळ्या मसाल्याची आपले डुबुक वडे तयार आहे. बघू शकता किती छान ग्लॉसी. आणि जेव्हा हे डुबुक वडे ग्लॉसी होतात ना तेव्हा समजून जायचं की ते शिजले, आणि जेव्हा व्हाईट थोडीशी दिसतात ना तर ते शिजलेले नाही असं समजायचं. मी खूप वेळ शिजवले आणि असं घट्ट भाजी आलेली बघू शकता, इतकी भारी ना. जेव्हा भाजी नसेल तेव्हा आपण ही ट्राय करू शकतो. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर इथे मी पार्सल मागवलं होतं डिशवॉशरचं, काय काय आलं ते तुम्हाला दाखवतेच. तर इथे ना नागली आणि बाजरी काढलेली आहे. तर इथे बाजरी आहे याच्यामध्ये आणि याच्यात नागली आहे. तर आता मी काढते आणि बाकीचे घेऊन ते सूप वगैरे. तर आता इथे ना याच्यात बाजरी आहे आणि याच्यात नागली आहे आणि त्यात पुड्या पण टाकून द्यायच्या. कांद्या पुड्या खूप जुन्या होत्या ना, तुम्हाला मी दाखवते गावरान बाजरी. त्यामध्ये पोत्यांमध्ये अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवल्या म्हणतो, त्याला काहीच खराब नाही होत. तर तुम्हाला मी ना आधी बाजरी दाखवते मग नागली. तर याच्यात काढून घेते आणि मी ह्या पिशव्या आणल्या, याच्यातच दळून आणणार आणि याच्यातच राहू देते मी अशा पिशव्या प्लॅस्टिकच्या. बाजरी काढून घेते. तर जेवढी दळून आणायची तेवढीच काढणार आहे, 1.5 किलो काढेल. आणि हे बाहेरच राहू देणार ही पोते, म्हणजे मला उद्या उन्हामध्ये वाढ करायला.
झालेली आहे. तर आता भरून ठेवते. याच्यातच एखाद्या भरली नागली. तर इथं फायनली निवडून झालेला आहे. आता ना एक पिशवी एक्स्ट्रा आणली. नागली आहे 3 किलो असेल बहुतेक, ही 2 किलो असेल बाजरी निवडून झालेली. आता ना असं घडी वाळून ठेवते, म्हणजे गाठं मारून ठेवते. दळून आणायला लागेल. आज गहू पण दळून आणायचे. तर इथे सगळं निवडून झालेलं आहे. बाजरी आणि नागली. तर नागली ह्यावेळी जास्त घेतलेली आहे. अशा पिशव्यांमध्ये मग ठेवली आणि ह्या पिशव्या आहे गोण्यांमध्ये, म्हणून मग माझी बाजरी आणि नागली एकदम चांगली झालेली आहे. इथे बांधून ठेवते आणि साईडला करून उद्या ऊन येईल ना मग टाकून देईल मी उद्याची. आणि त्यात पुऱ्या पण टाकून देईल. खूप नागली आणि बाजरी आहे. बाजरी आहे तुम्हाला माहिती, बाजरीला लगेच आळी लागते. पण माझी 2 वर्ष झाली असते बाजरीला. 2 वर्ष घेऊन तरी अजून एकदा सुद्धा आळी नाही लागली. आता हे निवडून झालेलं आहे. ठेवते. तर गहू पण दळून आणायचे आणि बाजरी नागली पण दळून आणायची आहे. तर चला आता इथे झाडून घेते. आणि तर इथे आम्ही ना इकडे आलो होतो. तर इथे मस्त पाव घेतलाय बघू शकता. आणि मी एवढे पाव घेतलेले आहे. कोणकोणते घेतलेले दाखवते तुम्हाला. आणि मी ना इतके छान पाव आणलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही बघितलं असेल तिथं मी घेतले तर ते दाखवलीच तुम्हाला. आणि डिशवॉशरसाठी मी काय मागवलं होतं दुपारी ॲमेझॉनवरून. तर ते पण मला दाखवायचं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल कारण स्वयंपाक पण करायचा आहे, उशीर पण झाला आहे. तर म्हटलं पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल. आणि मला डिशवॉशर पण क्लीन करायचं, खूप खराब झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मग मी ना पुढच्या ब्लॉगमध्येच दाखवेल तुम्हाला की काय मागवलेलं आहे डिशवॉशरसाठी. तर काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या मागवाव्या लागतात. तर चला बोलते नंतर आणि तुम्हाला पाव पण दाखवते. तर इथे मस्त स्वयंपाकाची तयारी. आणि आज मस्त स्पेशल मग बोलली ती संध्याकाळी काहीतरी नॉनव्हेजचं स्पेशल करणार. तर खिमा करते मी इथे. कियारासाठी मस्त चिकन सूप तयार करते. आणि खिम्यासाठी असं चिकन करून आणलेलं आहे आम्ही. चिकन खिमा करते. आणि तुम्ही बघितलं असेल बाहेर गेलो तिकडे आम्ही. आता कसं रमजान चालू होते, त्यांचे म्हणजे खूप छान पावचे प्रकार असतात आणि खूप घेत होते. इतकी गर्दी होती ना. तर मग मी पण आणलेले आहे विहारांसाठी किंवा आमच्यासाठी. तर बनमस्का पाव मस्त चहा सोबत खाण्यासाठी पण मस्त छान आणलेला आहे बघू शकता असं. आणि इतकी क्रीम आहे ना, भरपूर क्रीम आहे अशी. तर असा बनमस्का पाव. आणि हा डिफरंट एक डोनट सारखा पाव आहे. तर बघू शकता असा हा पण मस्काच पाव आहे गोड ड्राय. तर असा डोनट पाव आहे. तर तो आपल्याला चहा सोबत वगैरे असं पण खाऊ शकतो. तर गोड आहे हा. तर हे सकाळी चहा सोबतच आणले खाण्यासाठी. तर भारी डिफरंट म्हणजे पावचे प्रकार होते आणि इतके घेत होते ना म्हणजे त्याला नेऊ. आणि इतके मऊ आणि इतके छान आहे असे. तर असे बघायला जास्त करून भेटत नाही आपल्या बेकरीमध्ये, साध्या बेकरीमध्ये. आणि खिमा करते, खिमा सोबत पाव झालेच पाहिजे म्हणून मग स्पेशल खिमासाठी पाव आणले. त्यांच्याकडूनच आणले. एकदम भारी आहे. 4 पाव आणले. तर हे 2 पाव 30 रुपये जोडी असे होते आणि 50-50 रुपयाचे 2. तर बघू शकता असे एवढे मोठी साईज आहे. तर हे मस्त मी गरम करणार नंतर खिम्यासोबत. आणि सकाळचा भात होता, त्याला भात नाही टाकत, पाव सोबतच खिमा इतका छान लागतो ना खिमा पाव. तर त्याच्यामुळे मग हे खिम्यासाठी आम्ही 4 पाव. इतकी मऊ आहे, इतकी छान आहे. आणि इथं नाश्त्याला सकाळी चहा सोबत. आणि इथे मस्त आता मी खिमा पण तयार करते.
तर चला अर्ध रेडी तर झालेले मसाले वगैरे आता टाकायचे आणि मग पूर्ण झालं की तुम्हाला इथे आपला खिमा एकदम रेडी बघू शकता असा आणि त्याच्यात मस्त बटर टाकलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल खिमा झालेला आहे मस्त. तर भात पण आहे मग खिम्यासोबत कसं पाव चांगला लागतो. तर मी आता गरम करते मस्त पाव आणि ते तेल घेतलेले वाटीमध्ये मस्त ब्रशने लावून आणि मऊ पाव आहे पण तरी मग थोडंसं खाण्यासाठी गरम करून घेते. तर भारी एकदम असा मऊ आहे बघू शकता असा होऊन जातो एकदम एवढा मऊ आहे. तर इथे 4 पाव आहे मी 4ही गरम करून घेते कारण लागतीलच कारण भात तर मी नाही खाणार आहे. मी नंतर बहुतेक भात नाही खाणार ना मी. तर असे ब्रशने पूर्ण मस्त लावून गरम करून घेणार. तर बघू शकता असं मस्त गरम केलेलं आहे. तर ना याच्यात ठेवते मी असं. तर पाव एकदम बारीकच होतात आणि याच्यावर टाकले नाही की फुगून जातात. मोठा एकदम स्पंजी होऊन जातात ते पाव. आणि इथे असं आपले पाव एकदम फुगून मस्त रेडी झालेले आहे. अशी मस्त किती छान दिसते बघू शकता. आणि आपला खिमा पण तुम्ही बघितला असेल एकदम मस्त रेडी झालेला आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. व्हिडिओ इथे सेंड करते कारण भूक लागलेली आहे. व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. किंवा आज मी सकाळी मस्त याची रेसिपी दाखवली डाळीच्या पिठाची भाजी नसेल तर. आणि आता पण मस्त खिमा केला आणि पाव केला. आवडला असेल नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.